नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे पहा, या पद्धतीची जी पफ स्लीव्ज आहे, इथे जी आपण स्टिचिंग केलेली आहे आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्याशी शेअर करणार आहे। 40 साइजचा हा 4 टक्स जो ब्लाउज आहे तो मी स्टिच केलाय। पहा, या पद्धतीने अगदी सुंदर असा आपल्या या ब्लाउजला पफ सुद्धा आलेला आहे। पहा, असा पफ आला ना तरच ब्लाउज जो आहे तो अजिबात आपला चपटा बसत नाही छातीमध्ये। तर पहा, एकदम परफेक्ट असा बसतो। पहा, इथे पफ किती सुंदर आलाय आणि त्यावरच मी ही पफ स्लीव जी आहे ती तयार केलेली आहे। आता असा छोटासा पफ जर तुम्हाला हवा असेल, पहा या पद्धतीने, तर कशा पद्धतीने कटिंग करायचं हे मी तुम्हाला सांगते। तर पहा, याच्यापेक्षा जास्त जर पफ हवा असेल तर त्याच्यापेक्षा तुम्हाला, म्हणजे मी जे कटिंग सांगणार आहे त्यापेक्षा उंचीमध्ये तुम्हाला जास्त कपडा घ्यायचा आहे। तर तो किती कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगते। इथे पहा, थोडं असं एक्स्ट्रा ठेवलंय मी आणि मगच उंचीचं मार्किंग करून घेतलंय। इथे आता मी तुम्हाला सांगितलं की बाहीची उंची किती आहे, 10 इंच आहे, म्हणून मी 11 इंचावरती इथं बाहीची उंची घेणार आहे। पहा, जशी मी कटिंग करते त्या पद्धतीने कटिंग करा, एकदम परफेक्ट अशी पहा बाही जी आहे ती आपली तयार होते। आणि स्टिचिंग सुद्धा एकदम सोपं आहे, काही सुद्धा अवघड नाही। सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं नॉर्मल स्लीवचं ड्राफ्टिंग करायचं आहे। तर या बाहीचं पहा, तुम्हाला हा प्रश्न पडतो की पुढचा आकार द्यायचा का, किती कपडा लागतो। तर पहा, या बाहीसाठी आपल्याला फक्त उंचीमध्ये कपडा एक्स्ट्रा लागतो, रुंदीमध्ये आपल्याला या बाहीला कपडा एक्स्ट्रा लागत नाही। जेव्हा देवसेना बाही असते पहा, ती कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला तो कपडा जो आहे तो एक्स्ट्रा घ्यावा लागतो रुंदीमध्ये आणि उंचीमध्ये सुद्धा। तर ही बाही कटिंग करताना फक्त उंचीमध्ये आपल्याला हा कपडा जो आहे तो एक्स्ट्रा घ्यावा लागतो। आणि पुढचा आकार द्यायचा का, तर हो, या बाहीला पुढचा आकार द्यायचा आहे। कोणतीही बाही असो, गोपी बाही सुद्धा असेल तरी सुद्धा तुम्ही पुढचा आकार बाहीला द्यायचाच आहे। इथे मी कॅप हाईट घेते 3.5 इंच, एक लाईन अशी ओढून घेते। आणि पुढचा आकार सुद्धा कशा पद्धतीने द्यायचा असतो हे मी पुढे सांगणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। मुंडा घेर आपला आहे 8 इंच। पहा, मी त्या बाहीचं स्टिचिंग केलंय म्हणून मला सर्व मापे माहीत आहेत। तर बाहीची उंची 10 + 1 11 इंच मी इथून असं घेतलेलं आहे पूर्ण टोटल। कॅप हाईट घेतली मी 3.5 इंच। अगदी डिटेल मध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला अजिबात कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही। इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची। आता इथं जर 8.5-9 इंच तुमचा मुंडा घेर असेल तो सुद्धा घेऊ शकता। 10 इंचापर्यंत सुद्धा मुंडा घेर असतो 40 साइज मध्ये, ज्याच्या त्याच्या शरीर रचनेनुसार हा मुंडा भरतो। तर हा जो मुंडा आहे याचा मी असा मध्य केला। जसं आपण नॉर्मल बाही कटिंग करतो त्याला कसे 4 भाग समसमान करतो, त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा इथे 4 भाग जे आहेत ते समसमान करून घ्यायचे आहेत। बाहीला आकार देण्यासाठी इथून मी 1 इंच घेतलं, इथे अर्धा इंच, इथे सुद्धा अर्धा। आता हा आपण पॉइंट खाली अर्धा इंच कशासाठी घेतो, बाहीचा पुढचा आकार देण्यासाठी, परंतु इथे आपल्याला पुढचा आकार नाही द्यायचा, परंतु मी इथे हा पॉइंट तुम्हाला घेऊन दाखवला। आता आपल्याला पाठीमागचा आकार द्यायचा आहे। हा पाव इंच पॉइंट आपल्याला असा वरती घेऊन जायचं आणि पहा या पद्धतीने हा आकार असा द्यायचा। ठीक आहे, हा आकार दिल्यानंतर याच्या पुढे जे काही मार्जिन असेल ते घ्यायचं। झालं 1.5 इंच। 2 इंच ब्लाउज मध्ये असेल तर 2 इंच घ्या। 6 दंड घेर आहे आणि 1.5 इंच मार्जिन। हे जे पॉइंट आहेत हे आपण जोडून घेऊया आधी। पहा, या पद्धतीने। ठीक आहे, ही झाली आपली नॉर्मल बाही, म्हणजे साधी बाही। साधी बाही कटिंग केल्यानंतर पहा,
इथे कोणी कोणी काय करतं, असं डायरेक्ट आकार देतं, तर काय होतं इथे घोळ येतो. तर तो कसा येतो ते तुम्हाला मी सांगते. आता आपल्याला इथं वाढवायचं आहे. जसं मी आता बाही दाखवली त्या बाहीमध्ये पप मी किती इंचाचा काढलेला आहे, वरती 3 इंच. म्हणून मी इथं असं हे घेतलेलं आहे 3. इथं सुद्धा असं मी 3 इंचावरती मार्किंग करून घेऊन एक लाईन अशी ओढून घेते. पहा, हे 3 इंच घेतलेलं आहे, म्हणून इथं सुद्धा 3 इंचच घ्यायचं. आता हा छोटासा असा इथे म्हणजे 3-3 इंच असं पसरून नाही, असं थोडासा छोटासाच आपण हा बॉक्स तयार करून घेतल्यामुळे पप जो आहे तो इथल्या इथेच असा उभा राहतो. आणि आपल्याला काय हवं असतं, पप जो आहे तो तिथेच उभा राहायला हवा असतो आणि इथल्या इथेच आकार द्यायचे. असे बाहेरून आकार दिले ना इथे घोळ येतो, इथं कपडा एक्स्ट्रा राहतो. त्यासाठी बाहेरून पसरून आपल्याला आकार नाही द्यायचे. रुंदीला सुद्धा मी घेतलंय 3 इंच. असं एक बॉक्स केला. इथे इथे असं जवळपास 1 इंच जायचं. पहा, हा आपला चौकोन तयार झालाय ना, इथून आपण 1 इंच असा एक पॉइंट घ्यायचा. ठीक आहे. आणि आकार देताना हा जो मध्य याचा मध्य करायचा, हे 3 इंच आहे याचा मध्य करायचा. आणि आकार देताना इथून वरती नाही तर पहा डायरेक्ट तुम्ही या पद्धतीने जोडा. पहा, या पद्धतीने असा बाहेरून तुम्ही आकार अजिबात देऊ नका. पहा, पब जर तिथल्या तिथेच असा उंच असा व्हावा वाटत असेल तर पहा या पद्धतीने तुम्ही इथे आणून असं जोडायचं. आणि हा 1 इंचाचा पॉइंट घेतलाय त्यावरती पहा या पद्धतीने असं जोडायचं. एकदम सोपी पद्धत आहे पहा. आणि एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कोणीही सांगणार नाही. अगदी छोटे छोटे पॉइंट जे आहेत ते मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगत असते. आता आपल्याला इथं चुन्या द्यायच्यात, तर इथून चुन्या आपल्याला स्टार्ट करायच्या असतात. पहा, इथून अशा एक्स्ट्रा घेतलंय तेवढा कपडा आपल्याला चुन्यामध्ये घालवायचा आहे. हा झाला आपला पाठीमागचा भाग आकार. म्हणजे आता अजून पुढचा आपण आकार दिलेला नाही, तर तो कसा द्यायचा हे पहा. इथून 1 इंच घ्यायचं. हे आपण सेंटर कशासाठी केलेलं आहे, बाहीचा पाठीमागचा आकार देण्यासाठी. परंतु पुढचा आकार देण्यासाठी इथून 1 इंच घ्यायचं. पहा, मी किती घेतलेलं आहे, 1 इंच. समजत नसेल तर तुम्ही डबल पहा. परंतु ही एकदम परफेक्ट अशी बाही आहे. इथून जवळपास असं मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. पहा, आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट जो आहे त्याचा आपल्याला सेंटर करायचा आहे. इथे असा सेंटर आला. इथे फक्त अर्धा इंच. आता पहा, पाऊण इंच घ्यायचं नाही, फक्त अर्धा इंच घ्यायचं. आणि आकार देताना इथून पहा इथे आणून जोडायचा. पहा किती सोपी पद्धत आहे पुढचा आकार देण्याची सुद्धा. तर याच्यापेक्षा तुम्हाला जास्त पप हवा असेल तर इथून तुम्ही पहा, ही जी उंची आहे या उंचीपासून तुम्ही 5-6 इंचापर्यंत असं तुम्हाला जेवढं हवं आहे उंचवटा फुग्याला तेवढं तुम्ही इथे कपडा. आता इथं कसं आपण 3 इंच वाढवलाय ना, त्यापेक्षा तुम्हाला जर अजून जास्त उंचवटा हवा असेल त्या फुग्याला तर तुम्ही इथं 5-6 इंचापर्यंत सुद्धा कपडा वाढवू शकता. मग आता इथे तुम्हाला कपडा किती लागणार आहे, उंची जी काही आहे तुमची बाहीची त्यामध्ये 1 इंच मिक्स करून 11 इंचावरती केला आपण. आणि पफ साठी फक्त हा वरती 3 इंच कपडा आपल्याला एक्स्ट्रा हवा आहे. म्हणजे उंचीमध्ये 3 इंच कपडा आपल्याला नेहमी या बाहीसाठी एक्स्ट्रा ठेवायचा आहे. जर तुम्हाला जास्त लागत असेल तर जास्त कपडा लागेल. तुमच्यावरती डिपेंड आहे किती कपडा तुम्हाला, किती पफ तुम्हाला हवा आहे त्यावरती ते कापड आपल्याला लागेल. तर अगदी डिटेलमध्ये मी इथं तुम्हाला पफ स्लीव्हचं कटिंग जे आहे ते सांगितलेलं आहे. चुन्या इथून स्टार्ट करा. पहा, मी डबल सांगते. असे 3.5-4 इंच घेऊन तुम्ही असं बाहेरून असे डायरेक्ट आकार जोडू नका, घोळ येतो बाहीमध्ये, तर ते होऊ नये यासाठी या पद्धतीनं तुम्ही कटिंग करा. खूप छान अशी ही बाही तयार होते.
तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.